महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। कल्याण पूर्वेमध्ये अनेक झाडं अशी आहेत जी निर्जीव अवस्थेत आहेत। त्यातलंच हे नारळाचं झाड हे सुद्धा निर्जीव अवस्थेत होतं आणि पावसाळ्यामध्ये ते अतिशय खालचं जे त्यांचं मूळ आहे ते कुंजलेलं होतं। त्यामुळे ते अचानक पडल्यानंतर त्या ठिकाणी अनेक दुकानांचे आणि घराचे नुकसान झालेले आहेत। त्याचप्रमाणे इकडचं विद्युत पुरवठा पूर्णपणे निकामी झालेला आहे, बंद झाले, ट्रान्सफॉर्मर उडालेलं आहे। या ठिकाणी अतिशय या परिसरातले लोक भयभीत झालेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी आता फायर ब्रिगेड आलेले आणि ते आपलं काम करत आहेत। मला महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगावं असं वाटतं की आपण अनेक अजून झाडं इथे बघा समोर अजून झाडं आहेत, ती सगळी झाडं निकामी झालेली आहेत आणि कुजलेल्या अवस्थेत। एखादी मोठी दुर्घटना याच्यापुढे होऊ नये त्याची दक्षता घेऊन वेळीच त्याचं उपाययोजना करून ते इथून काढून यावे अशी विनंती करतो। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।